सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आठवडा बाजार असला, तसेच विटा शहरातील आठवडा बाजार आणि विटा भाजी मंडईमध्ये सातत्याने मिळेल तेवढ्यात समाधान असा व्यवसाय मसाले पदार्थ विक्री करणारे आणि सर्वांशी सर्व ग्राहकांशी आपुलकीचं नातं जपणारे सोलापूर जिल्ह्यातून म्हणजे लंगोटे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील असल्याने लहानपणापासून त्यांना विठ्ठल रुक्मिणीचे भक्ती करण्याचा विठ्ठलाची भक्ती करण्यात ते कायमच मग्न असायचं. म्हणून विठ्ठलाची भक्ती मनात होती. एक विशेष म्हणजे व्यवसाय केल्याशिवाय रोजीरोटी चालत नाही. कुटुंबाचा संसाराचा गाडा चालविताना सर्वच गोष्टी बरोबर घेऊन चालावे लागतात. सुखादुःखाचा सामना करून सरळ मार्गी आजपर्यंत मी व्यवसाय केला. विट्यातील अनेक माझ्या सहकाऱ्यांनी मला जी आवड आहे ती माय माऊली म्हणजे विठ्ठल रुक्मिणी. या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत आषाढी एकादशी दिंडीत सहभागी होण्याचा योग आला. गेली 25 ते 26 वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये सहभागी होत माझ्या कुटुंबातील सदस्य, माझा मुलगा विजय, माझी सून लक्ष्मी, लहान मुलगा संतोष असे परिवारातील 4 विठ्ठल भक्त आहेत. परंतु सारे कुटुंबच विठ्ठल भक्तांचं भक्तिमय आहेत. धार्मिक कार्याबरोबरच व्यवसायातही कष्ट घेऊन कुटुंबात समाधानी ठेवण्यात व विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आई वडिलांच्या पुण्याईने मी यशस्वी ठरलो. दिंडी चालक म्हणूनही ही भूमिका बजावली आहे. श्री पांडुरंग नावात खरंच ताकद आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्यावर जे समाधान मिळतं ते शब्दात करणं मुश्किल आहे. आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांनी सुद्धा आम्हाला योग्य वेळी एक चांगले सहकार्य दिलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.